नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने मिसळ मसाल्याची रेसिपी बघणार आहोत। अशा प्रकारचा मिसळ मसाला तुम्ही फ्रीजमध्ये महिने 2 महिने स्टोर करून ठेवू शकतात। आयत्या वेळी हवी तेव्हा तुम्ही यापासून मिसळ किंवा कुठल्याही कडधान्याच्या भाजीसाठी तुम्ही या मसाल्याचा वापर करू शकतात। तर त्यासाठी एक पॅन किंवा कढई घ्यायची आहे। यामध्ये 2 मोठे चमचे धने आणि 1 मोठा चमचा जिरे घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी अर्धा चमचा शहाजिरं, 1 मोठा चमचा बडीशेप, 1 मोठा चमचा तीळ घ्यायचा आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा भरून आपल्याला खसखस घ्यायची आहे। आता हे सर्व सुके पदार्थ आपल्याला मंद आचेवर असे खमंग भाजून घ्यायचे आहे। तर भाजत असताना अजिबात घाई करायची नाहीये, बिलकुल करपू द्यायचे नाहीये, हे लक्षात असू द्या। जसे हे मसाले भाजले जातात ते असे तडतड उडल्यासारखे दिसतात आणि छान यामधून असा सुवास यायला लागतो। बस इतपतच आपल्याला खमंग असे हे भाजून घ्यायचे आहे। तर तुम्ही सुद्धा घरातील कुठलाही चमचा या प्रमाणासाठी सेट करून घेऊ शकतात किंवा मेजरिंग स्पूनमधला जो सर्वात मोठा चमचा असतो तो तुम्ही या प्रमाणासाठी वापरला तरीही चालेल। तर हे बघा, मस्त आपले इथे हे मसाले छान खमंग असे भाजले गेलेले आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि हे मसाले गरम असतानाच आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा भरून सुंठ पावडर टाकायची आहे किंवा तुम्ही या ठिकाणी सुंठाचा मोठा तुकडा 1 इंचीचा घेतला तरीही चालेल। आणि ह्या गरम पदार्थामध्ये आपण याला छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये आता आपल्याला 1 चक्रफूल घ्यायचं आहे। त्यानंतर 10 ते 12 काळे मिरे, 10 ते 12 लवंगा घ्यायच्या आहे। 4 ते 5 आपल्याला या ठिकाणी हिरवे वेलदोडे, 1 मसाला वेलदोडा घ्यायचा आहे, 1 जावित्री घ्यायची आहे आणि 2 इंचचा तुकडा आपल्याला दालचिनीचा घ्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता 1 छोटा तुकडा मी जायफळाचा घेतलेला आहे आणि थोडंसं दगडफूल सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला आणि 1 तमालपत्र आपल्याला यामध्ये असं तोडून टाकायचं आहे। आता मंद आचेवर 2 ते 3 मिनिटांसाठी हे मसाले सुद्धा आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहे। तर यामधले जे काही मोठे मसाले आहेत ते सुद्धा मी अशी हाताने थोडे तोडून टाकलेले आहे, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात। त्याचबरोबर यामध्ये 8 ते 10 मी मेथीचे दाणे सुद्धा टाकलेले आहे आणि आता आपण हे भाजून घेऊयात। हे भाजताय तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। हे बघा, हे सुके मसाले सुद्धा आपण खडे मसाले काढून घेतले आहे। आता त्याच पॅनमध्ये मी 4 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहे, यामुळे याला रंग खूप छान येतो आणि ह्या सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायच्या आहे। खूप जास्त यांचा काळपट रंग येऊ द्यायचा नाहीये। किंवा तुमच्याकडे अशा मिरच्या नसतील तर तुम्ही वेळेवर 4 चमचे तिखट वापरलं, रेग्युलर तुम्ही वापरतात ते, तरीही चालेल। आता त्याच पॅनमध्ये आपण 1 छोटा चमचा तेल टाकलं आहे। आता बघा, इथे 1 वाटी भरून मी सुकवलेला कांदा घेतलेला आहे। तुमच्याकडे अशा प्रकारचा सुकवलेला कांदा नसेल तर तुम्ही घरातील 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक लांबट आकारात कट करून घ्यायचा आणि तो या तेलामध्ये अगदी छान ब्राऊन रंगावर छान परतवून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण बिर्याणीला बनवतो कांदा, तसाच तो तळून घ्यायचा आहे किंवा फ्राय करून घ्यायचा आहे। आता बघा, हे सुद्धा आपल्याला छान 1-2 मिनिट मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे। हा कांदा सुकवलेला आहे त्यामुळे याला अजिबात वेळ लागत नाही, तो सुद्धा आता छान लगेचच भाजला गेला आहे। तो त्या पॅनमध्ये बाजूला करायचा आणि 4 चमचे आपल्याला यामध्ये किसून घेतलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे। हे सुद्धा गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यायचं आहे। खोबरंही मस्त भाजलं गेलेलं आहे। यामध्ये आपल्याला 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे। हे सुद्धा आपण काही सेकंदासाठी याला छान मिक्स करून घेऊयात। तर इथे आपला कांदा पण छान भाजला गेला आहे आणि खोबरंही। तर तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे सुंठ पावडर किंवा सुंठाचा तुकडा नसेल टाकायला तर आल्याचा 1 इंचचा तुकडा टाकला यावेळी तरीही चालेल। तर हे बघा, मस्त इथे हे पदार्थ आपले भाजले गेलेले आहे। आता रूम टेम्परेचरवर पूर्णपणे आपल्याला याला गार करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपण आधी छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये मिरच्या आणि सर्व खडे मसाले टाकून मिक्सरवर फिरवून घ्यायचा आहे। तर हा मसाला जो तयार होतो हा तुम्ही कुठल्याही कडधान्याच्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकतात, त्यामुळे कडधान्याच्या भाजींची चव सुद्धा खूप वाढते आणि फ्रीजमध्ये तर महिने 2 महिन्यापेक्षाही जास्त दिवस हा टिकतो आणि सुकवलेला कांदा वापरलेला आहे त्यामुळे तर जास्तच हा मसाला टिकायला मदत होते। हे बघा, असं मिक्सरवर मी फिरवून घेतलेला आहे। आता कांदा आणि लसूण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा छान मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। यामध्ये मी 2 चमचे मोठे चमचे तुम्ही बघू शकता लाल तिखट टाकलेला आहे, याने रंग खूप छान येतो। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये
हळद, पाव चमचा हिंग आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे. साधारण पाव चमचा इतकं मीठ टाकलं आहे. यामुळे हा मसाला जास्त दिवस टिकायला मदत होते. आणि मिक्सरवर हे बघा अशा प्रकारे मी फिरवून घेतलेलं आहे. थोडासा हिंग जरी तुम्ही यामध्ये घातला तरीही या मसाल्याची अजून चव वाढते. तर तुम्ही पाव चमचा हिंगसुद्धा यामध्ये घालू शकतात. तर हे बघा मसाला रेडी आहे. तुम्हीसुद्धा करून बघा.